तर मुंबईच्या प्रभादेवी उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। शिवडी वरळी कोस्टल रोडला जोडणारा हा ब्रिज महत्त्वाचा दुवा ठरणार असल्यानं या मार्गावरील वाहतूक नियंत्रणात येईल असा विश्वास प्रशासनाला आहे। मात्र या पुलाची निर्मिती करतेवेळी पर्यायी मार्ग उपलब्ध करा असं वाहन चालकांचं म्हणणं आहे। प्रभादेवीच्या पूर्वेला KM, टाटा असे जवळपास 7 मोठी रुग्णालये आहेत। या ब्रिजचं तोडकाम केल्यास पर्याय म्हणून करी रोड किंवा चिंचपोकळी ब्रिजचा वापर करावा लागणार आहे। हे बंद झालं तर ट्रॅफिक तर जामच होणार ना, पण ते करायला पाहिजे, गरजेची आहे ना। ते दुसरा अटल सेतूचं ब्रिज आणणार आहे, ते पण गरजेची आहे। मग ते बंद होणार, त्रास होईल थोडा दिवस, पण काम तर पुढे चांगलंच होणार ना। आम्हाला स्थानिक रहिवाशांना इथे प्रॉब्लेम होणार आहे यायला जायला। ईस्ट वेस्टला जायला एकच ब्रिज आहे आम्हाला, किंवा लोअर परेल किंवा करी रोडनी जायला लागेल किंवा तिलक ब्रिजनी जायला लागेल आम्हाला। आणि इथे एक मेन प्रॉब्लेम होणार की ॲम्ब्युलन्स, त्याबद्दल 6-7 हॉस्पिटल आहे, त्या लोकांना लई प्रॉब्लेम होणार। बाकी आम्ही तर चालत जाऊ शकतो स्टेशननी, रेल्वे ब्रिजनी। वर्ली टू नावाशेवाळ्याचा जो ब्रिज आहे तो पण इथूनच जाणार आहे। तो त्याचं जेव्हा काम चालू होईल तेव्हा याला प्रॉब्लेम होणारच आहे। ते एकत्र दोघी झाले तर बेस्ट आहे, आणि जेवढा लवकर झाला तेवढं बेस्ट आहे। इथून जायला भरपूर प्रॉब्लेम होतो, येण्या जाण्याचा रस्ता ट्रॉफिक असतं। हा ब्रिजवरून रात्रीच्या वेळेस काय दिसत पण नाही, काय नाही, ब्रिज पडाय झालेला आहे, कधी धोका होऊ शकतो। येण्या जाण्याचा म्हणजे रात्री गाड्या बिड्या करून रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तरी आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होतो। ब्रिजच नाही इथून तर काय करणार आम्ही? आता हा ब्रिज सोडला जाईल, नवीन ब्रिज होणार आहे, त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस ब्रिज लवकरात लवकर केला तर आम्हाला सुविधा चांगल्या होतील। तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की इथून जाणाऱ्या येणाऱ्या खूप त्रास होणार। एकतर लोअर परेल, दादर ह्या 2च पर्याय आहेत, त्याच्यामुळे दुसरा पर्याय आहेच नाही। एकतर ट्रॅफिक, आता इथं स्थानिक लोकांचा तर एवढा प्रॉब्लेम आहे की विचारू नका। कारण इथून जर जायचं झालं तर त्यांना एकतर दादरवरून, आता केमला जायचं असेल तर दादरवरून जावं लागेल, किंवा लोअर परेल पुलावरून करी रोड, किंवा करी रोडही सिंगल केला तर तो चिंचपोकळीवरून फिरून जावं लागेल। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। जर हा ब्रिज बंद करणार असतील तरी उत्तम आहे। ब्रिज बंद करून पूर्ण डेव्हलप करतील ना तर जास्त फायदा आहे। तर मुंबई मेट्रो 2B ट्रायल रनला सुरुवात झाली आहे। ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातून ते थेट पूर्ण उपनगरांसह हार्बर लाईनला जोडणारी ट्रेन आहे। सध्या यातील पहिला टप्पा म्हणजेच डायमंड गार्डन ते मंडालेपर्यंतचा ट्रायल रन सुरू केला आहे। डिसेंबर महिन्यापर्यंत ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली केली जाऊ शकते। तर अमरावती विमानतळ आजपासून सुरू झालंय। या विमानतळाहून पहिल्या विमानाने प्रवास करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। आम्हाला खूप छान वाटतंय। अमरावतीकरांचा हा मान होता, मागच्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून रखडलेला हा आमचा प्रोजेक्ट आज फायनली पूर्ण झाला आहे, आणि त्याचा साक्षीदार म्हणून आम्हाला आज पहिलाच प्रवास करायला भेटतो, याचा खूप आनंद आहे। तर इतकी आहे की तिकीट कधी काढलं, काय झालं मला आता आठवत नाही आहे। माझ्या डोक्यात फक्त आत्ता सुरू आहे की अमरावतीत जे एअरपोर्ट झालं आहे त्याच्यानी मी 2-2.5 पुढच्या 1 तास 40 मिनिटामध्ये मुंबईला पोहोचणार आहे। बऱ्याच वर्षापासून या क्षणाची आतुरता होती सगळ्यांना, आणि आज जाऊन हा क्षण आमच्यासाठी खरा होतो आहे। आणि कुठे ना कुठे इतक्या वर्षांपासून असं जी एक मागणी होती की विदर्भाला कुठे ना कुठे डावलल्या जात आहे, तर विदर्भाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि याचे प्रवासी होण्याचा आम्हाला नक्कीच आनंदपूर्ण संधी मिळालेली आहे।